आग लागण्यासाठी आगीचा एक त्रिकोण असतो, हीट, फ्यूल, ऑक्सिजन. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र होत्या तेव्हाच आग लागते. जर समजा आता हे फ्यूल आहे प्लस ऑक्सिजन पण भेटतं, जर आपण काडीच्या पेटीने पेटवलं त्याला हीट भेटली, बरोबर. हीट भेटल्यामुळं काय आलं, फायर झालं. तसंच जर फ्यूल नसलं तर आग नाही लागली. या तिन्ही गोष्टी एकत्र झाल्या तरच फायर. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फायर, म्हणजे आगीचे पण क्लास असते, टाईप असते. ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास, ई क्लास. हे म्हणजे काय, आता बऱ्याचशा लोकांना माहिती का ABC टाईपचं फायर एक्सटिंग्विशर आहे. कोणत्या पण फायर एक्सटिंग्विशरवर दिलेलं असतं ते बघा दिलेलं आहे A, B आणि C, म्हणजे 3 क्लासच्या फायर होतात. ए म्हणजे काय, ए म्हणजे सॉलिड. सॉलिडमध्ये काय काय येतं, कागद, कोळसा, पेपर, लाकूड वगैरे इतर काही. बी म्हणजे काय, बी म्हणजे लिक्विड. लिक्विडमध्ये काय काय येतं, पेट्रोल, डिझेल, केरोसिन वगैरे अजून इतर. आणि सी म्हणजे काय, सी म्हणजे गॅस. आपल्या घरातला जो गॅस असतो, LPG गॅस आहे, CNG गॅस आहे, गोबर गॅस आहे, बरेचसे प्रकारचे गॅस असतात. त्यानंतर डी म्हणजे काय, A क्लास, B क्लास, C क्लास. हे कळालं तुम्हाला. ए म्हणजे सॉलिड, बी म्हणजे लिक्विड, सी म्हणजे गॅस. त्यानंतर डी म्हणजे मेटल. मेटलला पण आग लागते, मेटल फायर पण होते. डी म्हणजे मेटल. आणि ई म्हणजे काय, ई म्हणजे इलेक्ट्रिकल फायर. आता बरेचसे लोक म्हणतात का ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर हा कॉमन आहे. बट आता सॉलिडसाठी स्पेशली एक फायर एक्सटिंग्विशर बनवलेलं आहे, वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर. त्यानंतर लिक्विडसाठी पण फायर एक्सटिंग्विशर बनवलेलं आहे, त्याला बोलतं मेकॅनिकल फोम. त्याच्यामध्ये वॉटर असतं प्लस मेकॅनिकल फोम असतो प्लस त्याच्यामध्ये नायट्रोजन पण असतं. जर 9 लिटरचा जर मेकॅनिकल फोम जर असला तर त्याच्यामध्ये नायट्रोजन राहतं. जर 9 लिटरच्या पुढं जर असलं 45 लिटरचं तर त्याच्यामध्ये CO2 असतं, प्रेशर जनरेट करण्यासाठी. ओके. त्यानंतर CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर हा स्पेशली इलेक्ट्रिकल फायरसाठी. असं काही नाही आहे का तुम्ही ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर तिथे यूज नाही करू शकताय. बट काय होतं, समजा तुमचा पॅनल आहे, हा पॅनल, या पॅनलला कोणत्या तरी छोट्याशा पार्टला आग लागली. जर तुम्ही ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर जर तिथे यूज केला त्याने काय होईल, प्रेशरने जेव्हा पावडर बाहेर येते तर पावडरचे छोटे छोटे जे कण असतात ते तुमच्या पूर्ण पॅनलमध्ये गेल्यामुळे काय होईल, तुम्हाला जो पॅनल आहे तो पूर्णच रिप्लेस करावा लागतो. बट त्याच्याऐवजी जर तुम्ही CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर जर तिथे यूज केला त्याने काय होईल, तर तुमच्या ज्या पार्टला आग लागलेली त्या पार्टवरची आग भिजून जाईल. तुमचं जेवढा पण पॅनल आहे तो पॅनल पण सुरक्षित राहील. का राहील, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. जसा ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर याच्यामध्ये असतं मोनो अमोनियम फॉस्फेट नावाची एक पावडर असते, ड्राय केमिकल पावडर असते. तर बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे का आग लागल्यानंतर सर्वात पहिले काय करायचं. सर्वात पहिले एक लक्षात ठेवायचं, आग लागली म्हणून पाणी घेतलं ओतलं हे असं करायचं नाही. त्याने काय होईल तर तुम्हाला पण अपघात होईल. आता समजा हे लिक्विड ठेवलेलं आहे, लिक्विड फायरवर जर तुम्ही पाणी जर टाकलं तर ती आग विझत नाही, ती आग भडकते. का भडकते, तर जे लिक्विड असतं हे हलका असतं आणि आपलं वॉटर जे असतं हे जड असतं. सर्वात पहिले आपण पाणी टाकल्यानंतर काय होतं, का पाणी जागा शोधतं का मला जमिनीकडे जायचं, खालच्या थराला जायचं. ते खाली जातं, जे लिक्विड असतं हे हलका असतं, ते वरती येण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा पाणी प्रेशरने खाली जातं लिक्विड वर येतं, त्याच्यामुळं आग अजून भडकते, बरोबर. त्यानंतर सर्वात पहिले कोणता पण फायर एक्सटिंग्विशर यूज करायच्या अगोदर सर्वात पहिले तिथं एक प्रेशर गेज दिलेलं असतं. या साईडला 0 लिहिलेलं आहे, या साईडला 28 लिहिलेलं आहे आणि सेंटरला 15 लिहिलेलं आहे. तर कधी पण ऑपरेट करायच्या अगोदर सर्वात पहिले बघायचा हा जो काटा आहे हा सेंटरमध्ये आहे का नाही, 15 kg मध्ये आहे का नाही. जर तो समजा या साईडला 28 पर्यंत आहे तर हाय प्रेशर आहे.
जर तो 0वर आहे तर लो प्रेशर आहे, जर तो सेंटरला जर असेल तर तो ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मिनिमम 15 kg प्रेशर आहे. त्यानंतर बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती नाही आहे का फायर एक्सटिंग्विशरची लाईफ किती असते. फायर एक्सटिंग्विशर जो असतो ISI स्टँडर्डनुसार याला वर्षातून एकदा रिफिल करावं लागतं, 3 वर्षातून एकदा हायड्रोलिक टेस्टिंग करावं लागतं आणि त्यानंतर त्याची जी लाईफ असते ही फक्त 10 वर्ष. हे ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर आहे. त्यानंतर मेकॅनिकल फोम, त्यानंतर वॉटर टाईप फायर एक्सटिंग्विशर, हे तिन्ही पण टाईपचे जे फायर एक्सटिंग्विशर आहेत यांची लाईफ फक्त 10 वर्ष असते. 10 वर्षामध्ये तुम्ही 10 टाईम त्याला रिफिलिंग करा किंवा ISI स्टँडर्डनुसार असं पण असतं जर तो फायर एक्सटिंग्विशर जर ओके असेल तर त्याला रिफिल न करता तुम्ही नेक्स्ट इयरची डेट देऊ शकते. पण चेक करणारे पण पाहिजे तसे, नाही तर मग आले फक्त प्रेशर बघितला स्टिकर लावलं तसं नाही राहत. त्याची जी पावडर असते ती पावडर पण कधी कधी दगड होते. पावडर चेक करायची पण एक पद्धत असते. त्यानंतर CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर, याची जी लाईफ असते याची लाईफ 15 वर्ष असते. 15 वर्षामध्ये याला वर्षातून एकदा रिफिलिंग करायची. बट जर तो ओके असेल तर रिफिलिंग नाही केलं तरी चालतं, त्याला नेक्स्ट इयरची डेट आपण देऊ शकते. त्यानंतर त्याची हायड्रोलिक टेस्टिंग जी असते ही 5 वर्षातून एकदा होती. जशी ABC टाईप, वॉटर टाईप, मेकॅनिकल फोम यांची 3 वर्षातून असते. तसे CO2ची 5 वर्षातून एकदा हायड्रोलिक टेस्टिंग असते. तुम्ही विचार केला का याची 5 वर्ष आणि याची 3 वर्ष का? आता याची जी बॉडी असते ही बॉडी हलकी असते, त्याच्यामुळे याला 3 वर्षातून एकदा रिफिल करावं लागतं. CO2ची जी बॉडी असते समजा 4.5 kgचा CO2 आहे, फायर एक्सटिंग्विशर येतो तर त्याची बॉडीच फक्त 12.5 kgची असते. का ते हाय प्रेशर असतं त्याच्यामुळे. त्यानंतर फायर एक्सटिंग्विशर यूज करायच्या अगोदर हा जो सील असतो बऱ्याचशा लोकांना माहिती नाही सील कसा तोडायचा. एकतर सेफ्टी पिन जी असते तिला राऊंडमध्ये फिरवा, असं गोल जर फिरवलं तुम्ही तर ती सील तुटून जाते बघ. ओके, नाही तसं सील असं असल्यानंतर इथे पकडायचं आणि डायरेक्टली